दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। यात सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची बदली अंबड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे। त्यानंतर ठाकूर यांनी आपला पदभार स्वीकारताच आपल्या खाकीचा दणका टवाळखोरांना दाखवला आहे। त्यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह आपल्या संपूर्ण टीम सोबत पोलीस स्टेशन हद्दीत पायी रूट मार्च काढत गुन्हेगारांना सज्जड दमच भरलाय। आज आम्ही माननीय झोन 2 मॅडम राऊत मॅडम तसंच एबल अंबड सर आणि अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी अशांसह आज अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रूट मार्च केलेला आहे। हे जे टवाळखोर पोरं बसतात किंवा लोक बेशिस्तपणे वाहनं रस्त्यावर लावत आहेत, त्यांना कुठेतरी जागृती व्हावी आणि पोलीस रस्त्यावर फिरत आहेत हे जनतेला कळावं। तसंच हे जे छोटे मोठे गुन्हेगार आहेत यांनी आपल्या कृत्यांपासून दूर जावं, कारण पोलीस आता रस्त्यावर आहेत हे त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे। हे समजून द्यायसाठी आमचा आजचा हा रूट मार्च होता आणि असाच आम्ही आता याच्या पुढे रोज रूट मार्च करत राहू। तसंच चौक सभांवर आमचा जास्त भर राहून ही टवाळखोर मंडळीवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करायचा हा मानस आहे। कुठून चालू केलं सर? आम्ही अंबड पोलीस स्टेशनपासून शिवाजी चौक, नंतर उत्तमनगर तो एरिया आणि आता पुन्हा इकडे आम्ही या पवननगर चौकीला आलेलो आहे। हा पूर्ण आम्ही आज हा रूट मार्च मेन रोडनं केलेला आहे। ठाकूर यांच्या आधी प्रमोद वाघ यांच्याकडे अंबड पोलीस स्टेशनचे सूत्र होते। त्यांना गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात यश आले होते, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची याआधी 2 वेळेस बदली होऊन पुन्हा एकदा अंबड येथे रुजू करण्यात आले होते। त्यावेळेस सामान्य जनता त्यांची बदली थांबावी म्हणून रस्त्यावर देखील उतरली होती। त्यानंतर नवीन पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी चार्ज घेताच गुन्हेगारी विरुद्ध दंड थोपाटले असून अंबड पोलीस स्टेशन पासून पायी पेट्रोलिंग करत आपली पुढील दिशाच त्यांनी गुन्हेगारांना दाखवून दिली आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।